हॅलो गाईज, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण मी असेच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देत राहणार आहे. मी आधीचा जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावर तुमचा जो डाऊट आहे की कमी पर्सेंटाईल असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन भेटेल का, CETमध्ये जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल असेल तर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटेल का, ह्यावरती हा जो तुमचा डाऊट आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सो तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. आणि दुसरं म्हणजे की मी आता फक्त तुम्हाला ॲडमिशन पुरतं सपोर्ट नाही करणार. आता मी तुम्हाला बेसिकली ॲडमिशन प्रोसेस कशी होणार आहे, तुमचं ॲडमिशन कसं काय प्रोसेस असते त्याची, ते सगळे एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि मी फक्त तुम्हाला ॲडमिशन पुरतं सपोर्ट म्हणजे जस्ट लाईक की तुमचं फक्त तुम्ही ॲडमिशन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊपर्यंतच मी तुम्हाला सपोर्ट नाही करणार आहे, तर तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर पण मी तुम्हाला सपोर्ट करत राहणार आहे. आधीच्या तुमच्या आधीची जी बॅच होती त्यांना मी सपोर्ट केला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही त्या आधीची माझी व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये तुमच्या अगोदरची जी बॅच होती त्यांना मी असे एक्झामच्या वेळेस सपोर्ट केला होता. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे एक्झामच्या वेळेस जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात ते मी प्रोव्हाइड केले होते त्यांना. आणि मी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्यांना दिले होते एक्झामच्या टाईमला तेच क्वेश्चन्स आले होते एक्झाममध्ये. सो हे जे माझ्या पुढचं जे असतं इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे हे मी पुणे युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी टाकते, म्हणजे पाठवते. पुणे युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्यांच्या एक्झामच्या टाईमच्या वेळेस मी देते त्यांना. जसं आधीच्या बॅचला जसं मी सपोर्ट केला होता एक्झामच्या टाईमच्या वेळेस तसंच तुम्हाला पण मी सपोर्ट करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करायला प्लीज विसरू नका, जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ असतील. आता तुमचं एक्झाम झाल्यानंतर माझा पूर्ण सपोर्ट तुम्हाला असणारच आहे, एक्झामच्या टाईमच्या वेळेस पण माझा पूर्ण सपोर्ट असणार आहे. सो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे जे माझे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लगेच दिसतील. आणि तुम्हाला असं काही डाऊट असेल तर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये, आणि त्यांचे कमेंट पण तुम्ही रीड करू शकता. त्याच्यामध्ये प्रूफ आहे की मी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येते ते एक्झाममध्ये येतातच. ओके, सो त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, जेणेकरून तुम्हाला पण मोटिवेशन भेटेल आणि मलाही मोटिवेशन भेटेल. सो आता आधीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. त्याच्यावरती मी तुम्हाला कमी पर्सेंटाईल असेल तर ॲडमिशन भेटेल का इंजिनिअरिंगमध्ये त्या बेस्डवरती मी त्या डाऊटच्या बेसवरती मी तुम्हाला व्हिडिओ बनवला होता. आणि आत्ता हा जो व्हिडिओ आहे पुढची प्रोसेस कशी आहे ॲडमिशनची ह्यावरती मी हे व्हिडिओ बनवला आहे. फर्स्ट तुम्हाला काय असेल, रजिस्ट्रेशन असेल. स्वतः तुमचं रिझल्ट लागून बरेच दिवस झाले, म्हणजे झाले असतील 3-4 दिवस झाले असतील. तर तुमचे रजिस्ट्रेशन वगैरे असतील. आता रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे बघा जरा CET सेलवरती, CETची वेबसाईट असते त्यावरती बघा रजिस्ट्रेशन फॉर्म चालू झालेत का. सो जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन फॉर्म भरा, फिलअप करा ते रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक कॉलेज अलॉट होतं, म्हणजे रजिस्ट्रेशन झाले की तुम्हाला एक कॉलेज अलॉट होतं. तुम्हाला सांगतात की इथे म्हणजे तुम्हाला ते सगळं पेजेस वगैरे तुम्हाला समजेल. सो मग ते कॉलेज समजते की ते सांगतात की ह्या कॉलेजला जाऊन तुम्ही काय करा, तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय करा. सो डॉक्युमेंट व्हेरीफाय करताना लक्ष्मी तुम्ही जर तुमचे आता सपोज मी एक सांगते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतात. तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आता तरी सगळ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असतोच, पण कास्ट व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम होतो. जर तुम्ही कोणती कास्ट असेल तुमची SC ST विसे वगैरे जे कोणती तुमची NT वगैरे जे कोणती तुमची कास्ट असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे. तरी पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते टाईम देतात थोडंफार. पण जेव्हा तुमचं ॲडमिशन असतं, सपोज तुम्ही फ्रीज वगैरे केला तर फ्रीज झाल्यानंतर तुम्ही आता हे इथं फक्त तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात. आणि सपोज जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सपोज आता काय होतं काय माहिती आहे का, कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांकडे असतं
पण कास्ट व्हॅलिडिटी हे इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनला नेसेसरी आहे. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी हे लागणारच आहे. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते समजून घेतात. तुम्ही तिथं रिसिप्ट वगैरे अपलोड करू शकता की मी कास्ट व्हॅलिडिटीला प्रोसेसला हे केलं आहे. सो ते जे रिसिप्ट असतं ते जरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस केलं तरी चालतं. पण नंतर ते डॉक्युमेंट व्हेरीफाय होतं सगळ्या गोष्टी. तिथे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे ते सगळं व्हेरीफाय करून घेतात ते. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला करावं लागते ती प्रोसेस. त्याच्यानंतर रँक बाय CET सेलकडून आपली रँक येते. आपली जे पर्सेंटेज आहेत त्याच्यावरून तुमची एक रँक येते. ती रँक आल्यानंतर तुम्हाला एक कॉलेज लिस्ट तयार करावी लागते. आणि ही जी कॉलेज लिस्ट ते एका दिवसात तयार होणार नाही आहे. तुम्ही जर पेड वगैरे करत असाल तर ते वेगळं आहे. ते पेड वगैरे असेल तर ते करतील प्रोसेस. पण तुम्ही जर पेड घेतला नसेल, तुम्ही तुमचं जर कॉलेज लिस्ट तयार करत असाल तर तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागणार आहे. आणि ज्यांना कमी पर्सेंटेज असेल त्यांना कॉलेज लिस्ट चांगली बनवावी लागणार आहे. ओके, कारण नाहीतर मग होऊ शकतं गोंधळ. भेटू शकत नाही ॲडमिशन. जर तुम्ही खूप मोठे नाही का खूप पर्सेंटाईलचे जर तुम्ही खूप कट ऑफ असलेले कॉलेज लिस्ट टाकली आणि तुमचे म्हणजे खूप जास्त कट ऑफ आहे. सपोज तुम्ही फक्त टाकले 60पर्यंतचेच कट ऑफवाले कॉलेज आणि तुम्हाला आहे 40%. तुम्हाला 40% पडलेत आणि तुम्ही कॉलेजचे जे कट ऑफ म्हणजे तुम्ही जे कॉलेजचे नेम टाकते ते तुम्हाला पडलेत 40% सपोज CETच्या ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही कॉलेजचे नेम टाकता ते 60, 70 ते टाका, नो प्रॉब्लेम. पण काय होतं, तुम्हाला पडलेत 40 आणि तुम्ही टाकताय 60-70पर्यंतचेच. तसं नका करू. तुम्हाला 40 पडलेत ना, तुम्ही 20पर्यंत कट ऑफ असलेलं कॉलेज टाका. म्हणजे 100 to 20पर्यंत कट ऑफ असलेले कॉलेज टाका. मगच तुमचं ॲडमिशन होईल. नाहीतर काय होईल, तुम्हाला पडलेत 40 आणि तुम्ही फक्त टाकता 60पर्यंतचेच कट ऑफवाले कॉलेजचे नेम. 60% कट ऑफ असलेलेच कॉलेजचे नेम टाकतात. मग तुम्हाला कसं तुम्हाला ते सिलेक्ट करणं नाही सिलेक्ट करत. त्याच्यामुळं तुम्हाला जर कमी पर्सेंटेज असेल, 40 असेल तर 20पर्यंतचे तुमचे कॉलेजचे नेम 20पर्यंत कट ऑफ असलेले कॉलेजचे नेमिंग तुमच्या लिस्टमध्ये यायला पाहिजे. मगच ॲडमिशन होऊन जाईल. ओके, हे झालं कॉलेज लिस्ट. नंतर तुमचं कॅप राऊंड असते. कॅप 1 त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉलेज अलॉट होतं. फर्स्ट जर तुम्ही कॉलेज म्हणजे फर्स्ट स्टार्टिंगला तुम्ही आणि फर्स्ट म्हणजे तुम्ही जेव्हा लिस्ट तयार करता तेव्हा तुम्ही जेव्हा फर्स्ट कॉलेज नेम जे टाकतात, फर्स्ट कॉलेज नेम जर तुम्हाला अलॉट झालं कॅप 1मध्ये तर तिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागतं. सो म्हणून फर्स्ट कॉलेज नेम आपल्याला जे पाहिजे तेच टाकायचं. उगाच चुकीचं टाकून ठेवायचं नाही. कारण फर्स्ट कॅप राऊंडमध्ये जर तुम्हाला फर्स्ट कॉलेज तुमच्या पूर्ण कॉलेज लिस्टमध्ये तुम्ही जी तयार केली त्याच्यामध्ये जर तुम्ही जे फर्स्ट कॉलेज नेम टाकले ते जर तुम्हाला अलॉट झालं, फर्स्ट कॉलेज पूर्ण कॉलेज लिस्टमधली तुमची जी फर्स्ट कॉलेजचं नेम असतं ते जर तुम्हाला अलॉट झालं कॅप 1मध्ये तर मग तुम्हाला फ्रीज नाही का फ्रीज करावंच लागतं. मग तुम्हाला परत नाही का पुढच्या राऊंडसाठी नाही जावं लागत. म्हणून त्याच्यामुळं सिलेक्ट करताना फर्स्ट कॉलेजने तुम्हाला जे पाहिजे ना तेच टाकायचं. ओके, हे झालं कॅप 1चं. जर तुम्हाला फर्स्ट नाही लागलं तर तुम्ही मग पुढे जाऊ शकता. कॅप 2, कॅप 3, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4 वगैरे असं जाऊ शकतं. सो आता कॅप 2 आणि कॅप 3 अशी होतात प्रोसेस. त्याच्यानंतर मग ॲडमिशन. आता ॲडमिशनच्या वेळेस सांगते. आता तुम्ही फ्रीज वगैरे केलं, तुम्हाला आता त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे घ्यायचं आहे सपोज. आता ही पुढची प्रोसेस सांगते तुम्हाला. सपोज आता तुम्हाला कॉलेज अलॉट झालं कोणतरी आणि ते कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्हाला पण ते कॉलेज हवं आहे. सो तुम्ही काय करणार, तिथं कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन प्रोसेस करता. तर हे जे ॲडमिशन प्रोसेस करतात तिथं तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपली जी सेकंड स्टेप होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तेव्हा जरी तुम्ही तुमचे कोणते असे एक डॉक्युमेंट राहिले ते समजून घेतात. पण जेव्हा ॲडमिशन होती तुमची तेव्हा कॉलेजवाले समजून घेत नाही. त्यांना सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतात. म्हणून तुम्ही कास्टमध्ये असाल
आणि तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी वगैरे कोणता असं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स नसेल तर ते लगेचच्या लगेच काढून घ्या. नंतर जेव्हा तुमचं ॲडमिशन होणार ना तेव्हा ते अलाउ करत नाही. ते डायरेक्ट ते तुम्हाला डेट देतात, त्या डेटपर्यंत जर तुम्हाला कास्ट तुमची जी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्यापर्यंत दिलं नाही तर ते ॲडमिशन कॅन्सल करून टाकतात. सो त्याच्यामुळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जरी कोणतं तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल चालतं, पण जेव्हा तुम्ही ॲडमिशन करायला जाता कॉलेजमध्ये तेव्हा सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल त्यांना लागतात. त्याशिवाय ते ॲडमिशन करूनच घेत नाही. आणि जरी घेतलं तरी त्यांची एक स्पेसिफिक डेट असते, त्या स्पेसिफिक डेटपर्यंत तुम्ही जर ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांना दिले नाही तर ते ॲडमिशन डायरेक्टली कॅन्सल करतात. मग तेव्हा काही होऊ शकत नाही. मग त्याच्यामुळं सांगते की तुम्ही कोणतं डॉक्युमेंट्स जर काढलं नसाल, तुमच्याकडे जर नसेल कोणतं डॉक्युमेंट, तुम्ही जर कास्टमध्ये असाल जसे की SC ST वगैरे, तर तुम्ही लगेच कास्ट व्हॅलिडिटी जी आहे तुमची ती काढून घ्या. त्याच ह्याच्यावरती तुमचं ॲडमिशन पूर्ण प्रोसेस होत असते. सो त्याच्यामुळं तुमच्याकडे जर कोणते डॉक्युमेंट्स नसतील तर ते काढून घ्या. कारण जर तुमच्याकडे एक जरी ओरिजिनल डॉक्युमेंट्स नसेल तर कॉलेज डायरेक्टली तुमचे जे ॲडमिशन असते ते पूर्ण कॅन्सल करून टाकतं. त्याच्यामुळे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल लागतात. त्याच्यामुळे तुम्ही जर आता कोणते डॉक्युमेंट्स नसेल, जसे की कास्ट व्हॅलिडिटी खूप जणांना माहीत नसतं, ते नंतर समजतं की कास्ट व्हॅलिडिटी पण असतं म्हणून. त्याच्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी हे लागतंच. तुम्ही जर कास्टमध्ये असाल SC ST किंवा विजे NT वगैरे तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आता नेसेसरी आहे. जर तुम्ही काढले नसाल तर लगेच काढायला टाका. म्हणजे तुमचं जे ॲडमिशन तुमचं जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल तोपर्यंत ते कास्ट व्हॅलिडिटी भेटून जाईल आणि तुम्ही तिथं ॲडमिशन फिक्स करू शकता. हे झालं पूर्ण ॲडमिशनचं प्रोसेस कसं काय असतं ते. मग त्याच्यानंतर कॉलेज रिपोर्टिंग आणि ॲडमिशन जे आहे ते दोन ह्याच्यानी होतात, 2 प्रोसेसनी होतात. एक मॅनेजमेंट आणि एक मेरिट बेस्ड. आता मॅनेजमेंटमध्ये काय असतं, आपण डोनेशन वगैरे भरून त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो. मेरिट बेस्ड म्हणजे आता जे मी प्रोसेस सांगितली आहे ना पूर्ण, रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मग कॉलेज लिस्ट, मग कॅप राऊंड, हे सगळे मेरिट बेस्ड असतात. आणि मॅनेजमेंट हे जे असतं ते डोनेशन वगैरे भरून आपण तिथे ॲडमिशन घेत होतो कॉलेजमध्ये, असं असतं. हे जे आहे पूर्ण प्रोसेस झाली ॲडमिशनची. तुम्हाला कोणतेही डाऊट असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला विचारा. मी ते नक्की ते सॉल्व करायचा मी माझा पूर्ण प्रयत्न करेन. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब केल्याने माझे जे पुढचे मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवते. सो जर माझे कोणते असे इम्पॉर्टंट व्हिडिओ असेल ते तुम्हाला लगेच भेटून जातील. तुम्हाला काहीही डाऊट असू दे मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच ते डाऊट सॉल्व करायचं ट्राय करेल. आणि तुम्ही जर आधीचं माझा जो व्हिडिओ आहे ते बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर पण माझा पूर्ण सपोर्ट राहणार आहे तुम्हाला. तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर मी तुम्हाला एक्झाम आले की एक्झामच्या वेळेस मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड करेल. आणि तुमचे हार्ड सब्जेक्ट जे आहेत मॅथ्स वगैरे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. सो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि दुसरं म्हणजे आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आणि तुम्हाला प्रूफ हवा असेल तर मी आधी तुमची जी आधीची बॅच होती त्यांना मी एक्झामच्या वेळेस हेल्प केली होती. त्यांना एक्झामच्या वेळेस मी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते ते पुणे युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी. सो त्यांना मी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते आणि जे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते तेच एक्झाममध्ये आले होते. सो तुम्हाला प्रूफ हवं असेल तर तुम्ही आधीचे माझे व्हिडिओ बघू शकता. कमेंट्स पण वाचा स्टुडंटचे, त्यावरून मला नक्की समजेल की मी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देते तेच एक्झाममध्ये येतात. सो म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याने तुम्हाला पण हेल्प होणार आहे आणि मला पण एक मोटिवेशन भेटणार आहे. सो म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या रिस्पॉन्सवरती माझा व्हिडिओ येणार आहे पुढचा. सो कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कोणता डाऊट असेल तर. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.